कैलासवासी अर्जुन धाया भोईर व कैलासवासी सुलोचना अर्जुन भोईर यांच्या कृपेने दत्त जयंती उत्सव 2023 दत्त मंदिर खिडूकपाडा तालुका पनवेल जिल्हा रायगड येथे सालाबादप्रमाणे श्री दत्त जयंती उत्सव मंगळवारी दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेतला। प्रभुदास भोईर उर्फ अण्णा यांनी राजकारणाबरोबरच सामाजिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, कला आणि क्रीडा या सर्व क्षेत्रामध्ये जवळीक साधत स्वतःला सिद्ध केले आहे आणि या विविध गोष्टींसाठी भरीव योगदान दिले आहे। त्यांनी खिडूकपाडा येथे साई मंदिर बांधून साई भक्तांच्या श्रद्धेचा आदर केला आहे। अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी ते उपलब्ध करून देतात। त्याचबरोबर गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देखील करत असतात। त्यांनी आपल्या आईने घेतलेला वसा अविरतपणे पुढे चालू ठेवला आहे। अशा या सामाजिक जाण असलेल्या प्रभुदास भोईर यांच्या मार्फत साजरा केल्या जाणाऱ्या दत्त जयंती उत्सवाला भाविकांची, स्थानिक, राजकारणी, कलाकार आणि समस्त खिडूकपाडा ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते। दत्त हा देव आहे, हा कुठला राजकारणी माणूस नाही आहे। हा देवाचं दर्शन घ्यायला सर्व मान्यवर येतात, कारण आमचे सर्वांचे संबंध सुद्धा आहेत। आणि दत्तचरणीचे असे कार्यक्रम ठेवले आम्ही। आता समजा दिवसभरात आपला आरोग्य शिबिर होता, दत्तांची सगळं पूजा झाली, भजन कीर्तन, आता संध्याकाळी नाटकाचा प्रोग्राम आहे मनोरंजनासाठी लोकांसाठी। म्हणजे दिवसभर कार्यक्रम चालूच आहेत। त्यासाठी म्हणजे पूर्ण ग्रामस्थ मंडळ, गाववाले, मित्रमंडळी चालूच आहे दिवसभर। खरं सांगायचं म्हणजे आम्ही दत्तांचे आई वडिलांची जी आमची पुण्याई आहे ती आम्ही आज पार पाडतोय आणि जी भक्ती आमची आईची आणि वडिलांची बघत आलो आहे तीच आम्ही म्हणजे पूर्ण करायचा प्रयत्न करतो। आणि खरंच त्यांचा आशीर्वाद बघून दत्ताची जयंती जी माझ्या असा उत्सव होतो, माझ्या सगळ्या मित्रमंडळी, माझे जे सहकारी, माझे ग्रामस्थ सर्वांची मनात तेवढीच मदत असते आणि सर्व उत्सव बघा तुम्ही किती आहे। मग तेच म्हणजे त्यांचेच सगळे मित्रमंडळी त्यांच्या कृपेने एक कार्यक्रम आम्ही ठेवतो आणि ते पार पाडतो। मला पहिले तर असं वाटतं की जसं देशाचं राजकारण चालू आहे तशा महापालिका लागल्या पाहिजे। विषय हा आहे की नाही, खरंच मी सांगते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या भारतात महापालिकाच लागत नाही किंवा कोणतं इलेक्शन लागत नाही। लोकशाही संपली का असा प्रश्न माझ्यासारख्या एखाद्या तरुण महिलेला होतो। आणि जो काम करतो त्याला निश्चितपणे संधी मिळाली पाहिजे, ज्याची नाळ लोकांची जोडलेली आहे त्याला संधी मिळाली पाहिजे। शेका पक्ष एकमेव पक्ष आहे, आमचा पक्ष गरीब आहे, आमचा पक्ष साधा आहे, पण आमचा पक्ष तळागाळाशी निष्ठेने जोडलेला आहे। जो माणूस आपल्या पक्षाशी निष्ठावंत राहतो तो निश्चितपणे आपल्या जनतेशी निष्ठावंत राहतो। त्याच्यामुळे आणि शेका पक्षाचा मला अनुभव आहे की जो माणूस चांगलं काम करेल त्याला चांगली संधी कोणत्या रूपाने येईल माहिती नाही, पण कुठल्या ना कुठल्या रूपाने नक्कीच त्याला येते, कारण की जनता जनार्दन आहे। हा राजकीय व्यासपीठ आहे, हा सांस्कृतिक व्यासपीठ आहे, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक व्यासपीठ आहे। त्याच्यामुळे जी माणसं नातीगोती जपतात, जी कला जोपासतात, त्यांच्यावरच सगळे प्रेम करतात, सगळेजण त्यांच्यावर सोबत राहतात। आणि मला अभिमान आहे की अण्णांसारखे कार्यकर्ते आणि त्यांचे सहकारी, कारण की कोणताही इव्हेंट, मी पण अनेक इव्हेंट अलिबागमध्ये केलेत, कोणताही इव्हेंट हा एका माणसाचा नसून तो एका टीमचा असतो। अखंड आज तालुक्यातली टीम जेव्हा एकत्र येऊन काम करते तेव्हा एवढा मोठं जयंती साजरा करणं शक्य होतं। तर त्यांच्यावर नक्कीच प्रेम हे आपल्याला कायम मिळतं। तुम्ही पाहता आमचे नेते शेतकरी कामगार पक्षाचे भाई आमदार जयंत पाटील 2 आमदारांवर सुद्धा MLC बनलेले आहेत, म्हणजे किती प्रेम त्यांना महाराष्ट्राचं आहे। मला प्रभू अण्णा आणि त्यांच्या सहकार्यांचं सर्वप्रथम मनापासून कौतुक करायचं आहे की रूढी परंपरा जपत खूप चांगला असा कार्यक्रम त्यांनी आपल्या मातेसाठी केलेला आहे आणि ते सालाबादप्रमाणे हे करतात। आणि मला अभिमान आहे की ते शेतकरी कामगार पक्षाचे आहेत आणि एका अशा पक्षाचे जिथे निष्ठाच सर्व आहे। आपण जेव्हा देवाची भक्ती करतो तेव्हा आपण काय बघतो, एका निष्ठेने, एका रूपाने आपण ती करतो। आणि आज आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत, जे आपण बघतो राजकारणात रोज, म्हणजे मला वाटतं नवं चॉकलेट खाल्ल्यासारखं किंवा नवे कपडे बदलल्यासारखं लोक पक्ष बदलतात, युत्या करतात। तर अशा परिस्थितीत आमच्यासारखी लोक ज्या झेंड्याचा रक्त लाल आहे, आमचं रक्त लाल आहे, ज्या झेंड्याचा रंग लाल आहे, आम्ही मंडळी निष्ठेने ठामपणे सर्वसामान्यांची त्यांची नाळ जोडलेली आहे। आणि अशा वेळेस आमचे कार्यकर्ते, आमची संघटना ज्या या पद्धतीचा कार्यक्रम करते, अतिशय आनंद होतो। साहेबांना ही शुभेच्छा देईल की त्यांनी अशीच तळागाळात लोकांचं काम केलं पाहिजे, कोणतेही कॉम्प्रोमाइज नाही केले पाहिजे। मी नेहमी म्हणते की मला अभिमान आहे, मी शेका पक्षाची कार्यकर्ती आणि मला अभिमान आहे की मी विवेक भाईंची, जैन भाईंची, गणपतराव देशमुख साहेबांची कार्यकर्ती,
कारण की त्यांनी सत्तेसाठी कॉम्प्रोमाइज नाही केले आणि पुढच्या काळात आमच्यासारखेच कार्यकर्ते जनतेला हवेत. कारण की आजचं राजकारण इतकं क्लेशजनक झालं आहे, तर जी एज्युकेटेड जनता आहे, जी पुढची जनता आहे, ती आशेने आमच्याकडे बघते. प्रथमतः दत्तगुरूंच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि प्रभुदास भोईर अण्णा खरोखर आज त्यांचा हा 20वा वर्ष आहे. या 20व्या वर्षामध्ये त्यांनी आज दत्तगुरूंची सप्त्याप्रमाणे 20 वर्ष त्यांनी कार्यक्रम राबवलेत. ह्या पंचकोशीमध्ये सुद्धा प्रभुदासचं नाव सांगितलं, दत्तजयंती म्हटलं की प्रभुदास भोईर हे सांगण्याजोगे, म्हणजे तोंडात प्रत्येकाचं नाव असं आहे की दत्तजयंतीच्या मार्फत, त्याच्या कामाच्या मार्फत त्यांनी आज या खिडूकपाडा गावामध्ये जे आज नाव रोशन केलेलं आहे, किंवा ह्या दत्ताच्या गुरूंच्या नावाने आज त्यांचं नावसुद्धा लोक घेतले जातात. आणि दत्तांची खरोखर जिथे स्थापना झाली त्या स्थापनेचं आज सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत ते मोल आज आहे त्या पद्धतीने वाढत चाललं आहे, पण कमी होणार नाही. ही त्यांची आज खरोखर प्रभुदासची आज ही जनतेमध्ये म्हणा, या विभागात आज त्यांचं नाव रोशन होतं आहे. हे प्रभुदास म्हणजे प्रभुदासच्या दत्तच्या चरणी आम्ही सांगू शकतो. प्रत्येक वर्षी त्यांचे कीर्तन असतात, नाटक असतात. आजसुद्धा चांगला कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाचं सुद्धा आजचं नाव कुरकुड म्हणून आज नाव आहे आणि त्यांनी ते जाहिरातीवर सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे लोकांपर्यंत ह्या भावना कशा पोचतील ह्या दृष्टिकोनातनं ते कार्यक्रम हे राबवले जातात. माझे मित्र प्रभू अण्णा आज या ठिकाणी गेले 20 वर्षापासून मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये दत्त जयंती साजरी करत आहेत. 20 वर्षापूर्वी त्याच्या आईवडिलांनी एक लावलेलं रोपटं, त्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचं काम प्रभू अण्णांनी केलेलं आहे. प्रभू अण्णा हा सर्व क्षेत्रामध्ये सामाजिक असो, विधायक असो, प्रत्येक क्षेत्रात काम करतो. पण त्याचबरोबर तो एक धार्मिक आहे, आध्यात्मिक आहे. हे 20 वर्षापासून इथल्या जनतेला त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि आज 20व्या वर्षामध्ये अलोट गर्दी या ठिकाणी होत असते आणि सातत्याने दरवर्षी गर्दी वाढत जाते. खरं म्हणजे प्रभू अण्णाचं मी यासाठी कौतुक करीन का त्यांनी या ठिकाणी सातत्य ठेवलेलं आहे. लोकांना एकत्र करण्याचं काम प्रभू अण्णांनी केलं आहे. त्याच्यामुळे त्याचं कौतुक जेवढं करीन तेवढं कमी होईल. आणि खऱ्या अर्थाने दत्तजयंतीच्या निमित्ताने सर्व भाविकांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि प्रभू अण्णाचं मनापासून या ठिकाणी कौतुक आणि अभिनंदन करतो. तर दत्त जयंती म्हणजे माझ्यासाठी जिव्हाळ्याचा आहे, कारण मी पण स्वतः नाथ संप्रदायातली, त्यामुळे इथे येण्याचा तो एक वेगळा आनंद होता. त्यानिमित्ताने प्रयोग करायला मिळतो, हा एक आनंद आहे. आणि शिवाय इथे आल्यावर फार प्रसन्न वातावरण, सगळी इतकी गर्दी, नाथ संप्रदायाची सगळी माणसं आली आहेत, शिवाय ह्यांची सगळी स्वकीय मंडळी आहे, त्यामुळे फार आनंद वाटला. आणि छान अरेंजमेंट आहे. आता आमचा प्रयोग आहे कोर नाटकाचा आणि नाटक या सोहळ्यात होतं, याबद्दल आधी कौतुक वाटलं आणि आनंद पण वाटला की अशा पद्धतीनेच नाटक संस्कृती जपली पाहिजे. पूर्वी गणपती उत्सवांमध्ये, तसं आता दत्त जयंतीला सुद्धा, दत्त उत्सवात सुद्धा नाटक होतं. ही फार जमेची बाब आहे आमच्या नाटकासाठी आणि खूप आनंद झाला. अण्णा भोईर यांचं नाव आम्ही अनेक वर्ष मी ऐकते आहे. दत्त जयंतीच्या निमित्ताने ते नाटक घेतात आणि आज आमचं नाटक त्यांनी घेतलं आहे, त्याबद्दल त्यांचे म्हणजे प्रज्ञास्तर्फे मी त्यांची निर्माती म्हणून पण आभार मानते. कूर हे नाटक खरं तर चौघांचं आहे, कारण विनोदी नाटक असलं तरीसुद्धा एक कारुण्याची झालं आहे. त्याला मातृत्वाबद्दल सांगणारं हे नाटक आहे, पण विनोदी पद्धतीने सांगितलं जातं या नाटकात. तर या नाटकात प्रियदर्शन जाधव आहे, पॅडी कांबळे आहे, मयुरा रानडे आहे आणि आम्ही 4 पात्र आहोत. आता वयावरनं कळलंच असेल की कोण आईचं करणार, कोण बापाचं करणार, जावयाचं करणार. तर अशीच आई मुलीची, जावई सासऱ्याची अशी गंमत आहे नाटकात. एक वेगळं आई पण सांगण्याची एक विनोदी पद्धतीने थोडंसं मांडलेलं नाटक आहे. विशाखाने आणि पॅडीने बरंचसं सांगितलेलं आहे, पण मला म्हणजे अगदी भावनिकदृष्ट्या असं वाटतं की त्यांना शक्य असेल तर ते वेगळा कार्यक्रमही करू शकतात. त्यांना शक्य असेल तर ते सिनेमाचा शोसुद्धा लावतील, पण ते न करता त्यांनी नाटकाला प्राधान्य दिलं. ह्यात आम्हाला कलाकार मंडळींना फार बरं वाटतं. त्यानिमित्ताने लोकांना नाटक पाहायला मिळतं. आपण असं म्हणतो की नवीन प्रेक्षक तयार कसा होणार, तर नवीन प्रेक्षक अशातूनच तयार होतो. तर नवीन प्रेक्षक तयार होत राहावा आणि आमचं नाटक किंवा नाटक ही कला सतत होत राहावं, हीच दत्त जयंती निमित्ताने
ईश्वरचरणी प्रार्थना. हा योग हे काही गोष्टींचे योग हे ठरलेले असतात. कारण आज अण्णा भोईरांचे खरंच खूप आभार इकडे की आम्हाला आज दत्त जयंतीच्या निमित्ताने इकडे नाटकाचा प्रयोग करण्याची संधी मिळते. खरं तर आत्ता म्हणजे मी म्हणतो, मी इथं आल्याच्या नंतर म्हणत होतो की मी इथं येऊन गेलो आहे, इथे मी एखादा याच्या अगोदर नाटकाचा प्रयोग केला. तर अण्णांनी आता आठवण करून दिली की गंगूबाईचा प्रयोग आम्ही केला होता आणि तो जवळजवळ एक 15-20 वर्षांपूर्वी आपण तो प्रयोग केला होता. पहिलाच प्रयोग इथं तो. बरोबर, हां, म्हणजे त्या नाटकाने सुरुवात झाली होती आणि आज इतक्या वर्षांनी परत मला इकडे यायचा योग आला. खरंच खूप आभार अण्णांचे. आणि हल्ली खूप लोक ना टेक्नॉलॉजी आणि मोबाईल आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे, ह्या गोष्टींच्या मागे खूप आहेत. पण ह्या निमित्तानं, दत्तजयंतीच्या निमित्तानं अशा पद्धतीचे कार्यक्रम करून लोकांना श्रद्धेकडे किंवा लोकांना जरा असं देवाकडे वळवण्याचं मोठं काम अण्णा करत आहेत. त्यामुळे खरंच अण्णा तुमचे खूप आभार. आणि कारण हे सगळं जरी टेक्नॉलॉजी, सायन्स सगळं जरी असलं तरी हे दत्तगुरू, गणपती बाप्पा ही सगळी आपली जी देवस्थानं आहेत, हे देव असल्याशिवाय ह्या गोष्टी शक्य नाही आहेत. किती नुसत्या सायन्सवर कुठलीच गोष्ट शक्य नाही. अशा पद्धतीनं अण्णांनी हा गेल्या कित्येक वर्षांपासून घाट घातलेला आहे. खरंच खूप छान काम करताय अण्णा. आणि आम्हा सगळ्या कलाकारांना या निमित्तानं इकडं यायला मिळते, सेवा करण्याची संधी मिळते. त्याबद्दल खरंच तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा बोलते. आणि विशेष म्हणजे मी जेव्हा इथे आली, मी फर्स्ट टाईम इथे आलेली आहे प्रभू अण्णांच्या इकडे, पण इथलं वातावरण जे बघितलं ते एवढं सुंदर होतं ना. आणि त्याच्यासोबत मी इथे आल्यानंतर हे पण पाहिलं की म्हणजे प्रभू अण्णाचं काम इतकं चांगलं आहे ना की धार्मिक, सांस्कृतिक म्हणजे सगळ्या बाबतीत त्यांनी इथे कार्यक्रम घेतलेले आहेत. आणि शिवाय मी सकाळपासून बघते सगळ्यांची स्टेटस किंवा काही बऱ्याच ठिकाणून मला समजलं म्हणजे सर्व पक्षाची लोक इथे येऊन गेलेले आहेत. तर हे सर्व पक्षाची लोक एकत्र आणणं म्हणजे फक्त प्रभू अण्णाच करू शकतात. आणि त्याबद्दल त्यांनी हा कार्यक्रम ठेवला, आम्हाला बोलवलं, त्यामुळे त्यांना मनपूर्वक आभार मानते मी. प्रभुदास अण्णा भोईरांचं काम हे अतिशय चांगलं आहे या भागामध्ये. आणि त्यांनी मागच्या 20 वर्षापासून, 1 वर्ष 2 वर्ष नाही तर मागच्या 20 वर्ष म्हणजे 2 दशकापासनं सातत्यानं या भागातील दत्तभक्तांच्या भावनांचा मान सन्मान ठेवून दत्त जयंतीचा कार्यक्रम हे प्रभुदास अण्णा भोईर हे सातत्यानं घेत आहेत. आणि आमच्या सर्व सहकार्याचा आग्रह होता, प्रशांत भाऊ असतील, भावनाताई असतील, सतीश पाटील साहेब असतील, प्रमोद बागल असतील, शहाबाज असतील, या सगळ्यांचा आग्रह होता की आमच्याकडं पनवेलमध्ये एक खूप मोठ्या प्रमाणावर दत्त जयंती उत्सव हा होत असतो आणि प्रभुदास अण्णा भोईर हा तो उत्सव घेत आहेत आणि त्यामध्ये सहभागी आपण व्हायला यावं. आणि खरोखर मनापासून मला आनंद वाटला की एवढ्या मोठ्या प्रमाणावर दत्त भक्तांसाठी जे काही दत्त जयंती उत्सवाचं नियोजन प्रभुदास अण्णांनी केलं हे बघून खरोखर एक महाराष्ट्रामध्ये एक आदर्श घेण्यासारखा आणि दत्त भक्तांना त्या ठिकाणी प्रेरणा मिळावी, इतर देखील दत्त भक्तांना, असा कार्यक्रम प्रभुदास अण्णा घेत आहेत. त्यांचं मी खरोखर मनापासून कौतुक करतो, आभार मानतो. कारण सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते हे शक्यतो निवडणुका आल्या तरच त्यांना काही कार्यक्रम घ्यायची आठवण होते आणि निवडणूक संपली, जय पराजय झाला की मग ते कार्यक्रम विसरून जातात. पण कुठलाही त्या ठिकाणी मनामध्ये निवडणुकीचा किंवा काहीतरी स्वार्थ न ठेवता फक्त दत्तभक्ती म्हणून सर्व दत्तभक्तांसाठी हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.